नागरिक आहे, कोणी न हालता न चुळबुळ करता बसू नये, याच्यावरून पाटील ह्या इथे वस्तीच्या विकासाच्या बाबतीत जो अनुशेष आहे त्याबद्दलचं गांभीर्य लक्षात येतं. आज या वडगाव सावताळ महसूल गावातील गाजदीपूर येथे या आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री हनुमंतरायाच्या प्रांगणात रस्त्याच्या कार्यक्रमानिमित्त आपण इथे जमलो आहोत. खरं तर आज भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन आहे आणि 80व्या स्वातंत्र्य वर्षाला सामोरे जात असताना पाटील आपण आजही गाजदीपूर सारख्या एका दुर्गम भागात रस्त्यासाठी पायाभूत सुविधासाठी इथले लोक साकडं घालतात, याच्यापेक्षा ह्या स्वातंत्र्य दिनी खेद व्यक्त होणारी दुसरी गोष्ट नाही. वाईट वाटतं या गोष्टीचं की गाजदीपूर प्रामुख्याने ओळखला जातो जो आपल्या धनगर, त्यातही मेंढपाळ बांधवांसाठी. कारण की आजही धनगर बांधवात आपण सरसकट सगळे धनगर बांधव याच्यात मोजले जातो. पण तुम्ही जर पाहिलं की आज स्थायिक झालेले, स्थावर झालेले, शेती करणारे, नोकरी करणारे, प्रशासनात गेलेले अंकुशराव धनगर बांधव एकाकडे प्रचंड पुढे जात असताना आपल्या ढवळपुरी, वनकोटे, पळशी, वडगाव, गाजदीपूर पट्ट्यातील जो पारंपरिक मेंढपाळ धनगर बांधव आहे तो आजही समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही. आजही तो कष्टाचं हलकीचं जीवन जगतोय. तर अशा या गाजदीपूर भागात आज रस्त्याच्या निमित्ताने यायचं कारण झालं. खरं सांगायचं तर ही गोष्ट हा काही राजकीय व्यासपीठ नाही, राजकीय भाषण करणार जास्त वेळही घेणार नाही. हे सगळं घडत असताना वाईट वाटलं, पण काहीतरी आशादायक नक्की वाटलं. त्या करगळ नावाच्या मुलाने जे भाषण केलं ना ते आशादायक वाटलं. नवीन पिढी जागृत होते. अंकुशराव कुठेतरी तू काम केलंय, खंडू काम करतोय, राजू दादाने काम केलं. नवीन पिढीमध्ये कुठेतरी आशादायक होते. त्यांना कळतंय की आपल्याला अन्याय होतोय, आपल्याला विकासापासून लांब ठेवलं जातंय, आपल्याकडे विकास काय होत नाही. पुणे जिल्ह्यातील रस्त्यात होतोय, अनेक गावात आपल्या काय होत नाही. आणि तू जे बोलला ना त्याच याला अनुषंगाने बोलतो. इथं तरुण मुलं फार बसलेले, जुने लोकांना माहिती इथं जे काम विकासाचं केलंय ते फक्त झावरे कुटुंबाने केलंय आणि काम त्यांनी राजकीय आकाशात कुठे केलं नाही. मी थोडं बोलणारा माणूस आहे. मागच्या जिल्हा परिषदला गाजदीपूरने थोडं जिल्हा परिषद बोलतो मी, थोडं चुकीचं काम केलं. चुकीचं म्हणजे चूक मानणार नाही, थोडं गडबड केली. सुजितरावांचा पराभव झाला तरी ते त्यांनी मनात आकाश ठेवला का? नाही. अंकुशराव ठेवला का? आजही तुमचं काम घेऊन ते इथपर्यंत आलेत. ते म्हटले नाही मला गाजदीपूर मतदान केलं नाही किंवा पाठीमागे राहिलं नाही म्हणून आजही तुमचं काम घेऊन आलेत. वन खात्याची परमिशन नसताना जिथं भोपाळला वन खात्याचं मुख्यालय तिथं किचकट आणि प्रलंबित प्रश्न असताना सुजित पाटलाने रातोरात रस्ता केला. आपला धनगर बांधव प्रवाहात आला पाहिजे. आजही गाजदीपूर इथे जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, पाटलांनी अतिशय दर्जेदार शाळा बांधकाम केली तुमच्या पोरांसाठी. ही नवीन पिढीने आवर्जून ऐका. शिक्षक गाजदीपूर यायला तयार नव्हते. रविवारच्या दिवशी सुजित पाटलांनी जेपी मध्ये तिथं त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करून ते म्हटले मला माहित नाही. शिक्षक रविवारच्या दिवशी अक्षरशः शिक्षकाची ऑर्डर केली. पाणी योजनेच्या संदर्भात पण त्यांनी त्यावेळेस योजना कार्यान्वित केली होती. परंतु आजही पाटील या गोष्टीचं मला वाईट वाटतं की तरुणांनी प्रश्न विचारले पाहिजे. 500 राजू दादांनी सांगितले 500 लोकवस्ती भिल्ल समाजाची, भिल्ल बांधव आजही तिथं अंधारात होते, पुढे आले नाही. बऱ्यापैकी धनगर बांधव. तुम्ही विचारा प्रश्न, दलित वस्ती निधी असतो कुठे गेला आमचा निधी? दलित वस्ती निधी असतो, भिल्ल समाजाचा हक्काचा निधी गेला कुठं? जिथं काही कामं झाले ते राजू रोकड्याच्या काळात कामं झाले, नंतर कामं झाले तुम्ही विचारली पाहिजे. आपण लोकशाही ते सुजित पाटील तुम्ही अपेक्षा करता. सुजित पाटील आलो तुम्हाला माहिती आहे सुजित पाटील आले आपण त्यांच्यासोबत राहू नाही राहू की ते काम करणार आहे. त्या माणसाचं पिंड आहे. आज त्यांच्या कोणतं पद नाही. जिथं प्रश्न जटिल तिथं उभे सुजित पाटील. अशी परिस्थिती तालुक्यात आज ज्यांच्यासाठी कोणी उभं राहत नाही. पाटील झाले काय? आमचा जो आदिवासी भटका समाजन पाटील हा ना आत्ताची पळवा त्याला लागलाय. आणि हे लोक आमचे भावनिक, यांच्या गळ्यात कोणी हात घातला, यांच्या गोंधळात कोणी आलं, यांचा कार्यक्रम झाला पाटील. यांना बाकी योजना माहीत होऊन देत नाही, यांना काही विकास माहीत होऊन देत नाही. आणि हे आमचे लोक भावनिक होतात, गळ्यात हात घातला. बरोबर की नाही? गळ्यात हात घालून कार्यक्रम झाला की नाही? आज गाजदीपूर सारखा, आज तुम्ही पेरे पाटलांचं पोपटराव उदाहरण देता, परंतु आज गाजदीपूरमध्ये विकास कामाचा एक बॅकलॉग राहिलाय. तर चांगले लोक हे कारण रोकडे सर असतील, शिवा असेल, राजूदादा रोकडे असतील, खंडू कोळेकर असेल, अंकुश सारखा तरुण असेल, ही चांगली लोक आहे सगळे. हे सतत तुम्हाला सांगतो मी यांना कायम बघतो. महसूलला, पंचायत समितीत, जिल्हा परिषदला पाटलांच्या चक्र मारतात. ते काही घरची कामं घेऊन येत नाही. सतत हे 4-5 लोक आहे ना, हे आले काय मी गाडीत बसून रस्ते बदलते. कारण हे प्रत्येक गोष्ट सांगतात कामं हे तुमच्यासाठी येत असतात, हे लक्षात ठेवा. तर माझी विनंती आहे इथले तरुण साक्ष झाले पाहिजे. तरुणांनी जा विचारलं पाहिजे. तुम्ही ग्राम सरपंचाला विचारू नका, सदस्याला विचारू नका, तुम्ही ते ग्रामसेवकाला विचारा. तो बांधलेला असतो खुर्चीला, तो आपल्या
कराच्या पैशातून तो पगार घेतो. त्याला विचारा. इथं अंकुशरावने सांगितलं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक आधार कार्ड घ्या. सुजित पाटलांनी वनकोटा असेल, तास असेल, आता त्या दिवशी आम्ही वाचून द्याला सगळ्यात मोठं काम केलं असेल की भटक्या आदिवासी लोकांचे जे रेशन कार्ड आहे, जन्म दाखले, त्यांचे जे कुपन आहे, हे जे आहे ना मूलभूत गोष्टी, त्याच्यासाठी इथून सुरुवात आहे. तुम्ही किती चांगले हिंडले, काही खादी घालून तुमचं आधार कार्ड नसेल, तुमचं काही तुम्हाला कोणती योजना भेटणार नाही. अनेक योजना नाही. पाटील आता बोलतील बघा, आदिवासी वस्ती जोडून तुम्ही पाटील एवढे हुशार आहे, तुम्हाला ठक्कर बापामधून अनेक निधी मिळून देतील 100%. इथं ह्या गोष्टीचे विशेष पाटील हे एवढं दुर्गम असून डोंगरी भागात हे गाव बसलं नाही. डोंगरी भागात काय बसलं नाही याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. इथे अनेक धनगर बांधवांचे आधार कार्ड निघत नाही. आधार कार्ड निघत नसल्यामुळे इथल्या शाळेच्या पाठावर परिणाम होतो. या लोकांच्या बऱ्याच जणांची योजना भेटत नाही. भिल्ल समाजाचा तोच विषय. यांना शबरी योजनेतून घरकुलं तर भेटतील. जर या जागेचा प्रॉब्लेम असेल तर राजूभाऊ श्यामप्रसाद मुखर्जी नावाची योजना आहे, जागेचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. क्रियाशक्ती तुम्ही फक्त साथ द्या चांगल्या लोकांना, चांगल्या लोकांच्या पाठीशी राहा. राजकारण फक्त निवडणूक एक दुसरं असतं. 5 वर्ष विकास कामासाठी संघर्ष करावा लागतो. त्यासाठी अभ्यासू माणसाच्या ताब्यात तुम्ही साथ द्या. सुजित पाटील झावरे हा एकमेव माणूस आहे. तुम्ही कधी जा, सुजित पाटील त्यांना विचारा, आता तुम्ही उभे राहणार आहे का, हे मत मागायला आलेत का? उत्तर आमच्याकडे नाही, कोणाकच नाही. ते काय मत मागायला आले नाही, पण ते दायित्व आहे. जे दायित्व स्वर्गीय वसंतराव झावरे पाटलांनी तुमच्या पुढं आपल्या पुढं निर्माण केलं, त्याचे वारस चालवतं. आणि आजही गाझीपूरच्या या भूमीत जबाबदारीने बोलतो, जे काही कामं केले सुजित पाटलांनी केलेत. आणि हा रस्ता सुद्धा त्यांनी जर म्हणले मला बेरजेचं राशन करायचंय आणि ती वस्ती माझ्या मागे एक शिक्की होती, त्याला रस्ता देतो, त्यांच्या डोक्यात तर कधीच नसतं. इथलं एक जरी माणूस आला असता आणि पाटील रस्त्याची अडचण त्यांनी केला असता. त्यांचं तो पण आहे की समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत हा विकास काम घेऊन गेलं पाहिजे. अशा एक गोष्ट एवढीच वाटली की तरुण बोलते होतात. निराशाजनक ही गोष्ट वाटली की कुंपण शेत खातंय. इथलं दलित बांधव जे नवीन पोरं शिकले असतील त्यांनी जाब विचारा की आमचा दलित वस्तीचा हक्काचा निधी गेला कुठं. तुम्हाला हायमार्क्स दिला, हायमार्क्स घेऊ नका. तुम्हाला पेवर ब्लॉक दिले, घेऊ नका. कॉन्क्रिटीकरण दिलं, घेऊ नका. हे सगळे पूर्ण झाले पैसे खायचे. त्याला म्हणा आम्हाला शुद्ध पाणी पाजा. आमच्या शिक्षणाची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, दलित वस्तीतून मार्गी लावा, स्वच्छतेची, नंतर या गोष्टी करा. कारण की एक हायमार्क्स बसून दलित वस्तीत निधी गडप केला जातो, तुम्हाला कळत देखील नाही. त्यामुळे तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने, मला पण अनपेक्षित होतं की गाझीपूर म्हणलं, आम्ही पण राजू दादा गेले 5-6 वर्ष थोडं नाही का गाझीपूरला वेगळं वळण लागलं होतं. मी काय राजकीय बोलणार नाही. अंकुशराव तुम्ही तरुणांचे चांगले संघटन करा. सुजित पाटील हा माणूस राजकारणात पलीकडे जाऊन देखील काम करतो, मदत करतो. तुमचे दवाखाने असून द्या, शिक्षण असून द्या, कोणतं असून द्या. पण मी आता राजकीय नाही जरी बोललो तर मला एकच म्हणायचं की कमीत कमी भविष्यात सुजित पाटलासारख्या काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा. तुमचे आशीर्वाद हे त्यांचं बळ आहे. तुमचे आशीर्वाद, गोरगरिबांचे आशीर्वाद हे त्यांचं बळ आहे, ही त्यांची भांडवल आहे. पुन्हा एकदा इथल्या सर्व आयोजकांचं, तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, इथं आमचा योगेश बसलाय. रक्षाबंधनला आम्ही नारळ फोडला होता, आज रस्ता झालाय. रस्ता पण असा काय एकदम सुंदर असा रस्ता झालाय. तर ह्या रस्त्याचं उद्यापासून काम होईल. इतका फास्ट रिझल्ट सुद्धा कोणता नेता देत नाही. लक्षात बोलतील पाटील, त्याच्या बोलतील.